हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सी फूड स्टार्टर्स, चिमिचुरी प्रॉन्स क्यूअर्स। हे नाव ऐकायला जेवढं कॉम्प्लिकेटेड आहे ना, तेवढीची रेसिपी खूप झटपट बनती। तर चला मग रेसिपी पाहूयात। प्रॉन्स चिमिचुरी स्क्यूअर्स बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत। हे प्रॉन्स मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ह्याचा मधला जो धागा असतो तो काढून घेतलेला आहे। आता हे आपण मॅरिनेट करून घेऊयात। प्रॉन्स, लसूण बारीक चिरून घेतलेला, इथे मी 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याला बारीक चॉप करून घेतलेला आहे। हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्सचा सुद्धा यूज करू शकता। लिंबाचा रस, जर तुम्हाला प्रॉन्सचा थोडासा फिशीनेस असा आवडत नसेल तर थोडंसं विनेगर सुद्धा ऍड करा। मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मिरपूड, जर तुमच्याकडे रेडीमेड मिरपूड नसेल तर तुम्ही जे मिरी आहेत ते मिक्सर मधनं ग्राइंड करून घ्या। ऑलिव्ह ऑइल, इथे मी ऑलिव्ह ऑइलचा यूज करतेय, पण तुम्ही साधं तेल सुद्धा यूज करू शकता। हे प्रॉन्स क्यूअर सगळ्यांना खूप आवडणारे आहेत। सोबतच मी मिक्स हर्ब सुद्धा ऍड करणार आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। सगळे इन्ग्रेडियंट्स प्रॉन्सला लावून घेतलेले आहेत। आता हे प्रॉन्स मी साधारण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवणार आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं प्रॉन्स मॅरिनेट करून घेतलेले आहेत। आपण आता त्याला स्क्यूअर्स मध्ये लावून घेऊयात। हे स्क्यूअर्स यूज करणार आहे मी। हे स्क्यूअर्स वुडनचे आहेत, तर बेसिकली थोडा वेळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि मग आपण ह्याचा यूज करणार आहोत। आता एक एक करून आपण प्रॉन्स स्क्यूअर्स मध्ये ऍड करून घेऊयात। हे खूप इझिली आतमध्ये जातील कारण प्रॉन्स ऑलरेडी खूप सॉफ्ट असतात। मी एका स्क्यूअरला 3 प्रॉन्स लावून घेणार आहे कारण मी इथे टायगर प्रॉन्सचा यूज करतेय। आता हे एका डिश मध्ये ठेवून घेऊ। असेच बाकीचे प्रॉन्स जे आहेत ते स्क्यूअर करून घेऊयात। असे सगळे प्रॉन्स मी स्क्यूअर करून घेतलेले आहेत। तुम्ही जे मॅरिनेट केलेले इन्ग्रेडियंट्स असतील ते असे राहतील। हे राहिलेलं मिक्सचर जे आहे हे आपण प्रॉन्सला नंतर वरून लावून घेणार आहोत। प्रॉन्स स्क्यूअर्स बनवून घेण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये मी थोडंसंच तेल ऍड करून घेणार आहे। खूप जास्त तेल ऍड नाही करायचंय कारण आपण प्रॉन्सला मॅरिनेट करताना सुद्धा तेलाचा वापर केलेला आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे प्रॉन्स स्क्यूअर्स शिजवून घेऊयात। प्रॉन्सला शिजायला जास्त वेळ लागत नाही, तर साधारण 3 ते 4 मिनिटं आपण एका साइडनी प्रॉन्सला शिजवून घेणार आहोत आणि मग ह्याची साइड फ्लिप करून घ्यायची आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ह्याची साइड फ्लिप करून घेऊयात। ह्याला मस्त असा कॅरेमलाइज कलर आलेला आहे। मी हे हाताने टर्न करतेय, तुम्ही टॉंगनी सुद्धा टर्न करू शकता। मस्त कॅरेमलाइज झालेले आहेत आणि ह्याचा अरोमा तर खूप भारी येतोय। आता वरून आपण जो मॅरिनेटेडचा मसाला राहिलेला आहे तो ऍड करून घेऊया। मी फ्लेम मीडियम टू लोच्या मध्ये ठेवलेली आहे। खूप जास्त हाय फ्लेम ठेवू नका, नाहीतर मग जे प्रॉन्स आहेत ते पटकन करपतील। साधारण 3 मिनिटं झालेले आहेत। प्रॉन्सचा कलर पिंकिश पीच कलरचा झालेला आहे। आता आपण ही साइड थोड्या वेळ परत परतून घेऊया। जे इन्ग्रेडियंट्स आपण ऍड केलेत ते थोडेसे सॉटे घेऊ। प्रॉन्स खूप वेळ शिजवले तर ते रबरी पण होतात, तर काळजी घ्या की तुम्ही खूप वेळ प्रॉन्स कुक नाही करत आहे। साधारण 1 मिनिट थोडेसे सॉटे झाले वरचे इन्ग्रेडियंट की आपण हे प्रॉन्स स्क्यूअर्स काढून घेऊया। प्रॉन्स स्क्यूअर्सची प्लेटिंग करून घेऊया।
हे खूप डिलिशियस दिसत आहेत. हे एक असं स्टार्टर आहे की कोणच नाही बोलणार. त्यात प्रॉन्स तर खूप लोकांचे फेवरेट असतात. तुमचे आहेत का नाही हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच मी बाकीचे प्रॉन्स स्क्यूअर्स करून घेते आणि मग आपण ह्याची परफेक्ट प्लेटिंग करून घेऊयात.